दौंडच्या कोणत्या भागात नक्की काय घडलं ते आपण आधी जाणून घेणार आहोत आणि मग आमच्या प्रतिनिधीचा यावरचा एक आढावा पाहणार आहोत। बोरावके नगरच्या कचरा कुंडीमध्ये अर्भक सापडलं आणि त्याच्यासोबत शरीराचे अवशेषही सापडले। अवयव असलेल्या बरण्या इथं सापडल्यानं खळबळ माजली। 11 बरण्यांवर संबंधित रुग्णालयाचा नामोल्लेख होता, त्यामुळे तपासाला गती आली। संबंधितांनी डॉक्टरांकडे चौकशी करण्यासाठी पोलीस पथक सक्रिय झालं। ऑपरेशन करून अवयव बरणीत ठेवल्याचा रुग्णालयानं खुलासा केला। सापडलेलं अर्भक पुरुष जातीचा आहे, हा या प्रकरणातला एक वेगळा पण महत्त्वाचा अँगल। पुणे जिल्ह्यातील दौंड शहरामध्ये काल एका कचराच्या ढिगाऱ्यामध्ये बरण्यांमध्ये 8 ते 9 अर्भक जी आहेत ती नवजात अर्भक सापडली आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभरामध्ये खळबळ माजलेली पाहायला मिळाली। नेमकी ही अर्भक कुठून आली, कशासाठी आणली गेलेली होती, त्याचबरोबर या अर्भकांच्या माध्यमातून अनधिकृत गर्भपात केंद्र जी आहेत ती शहरामध्ये चालतात का, अशा प्रकारची शंका जी आहे ती उपस्थित राहताना सध्या पाहायला मिळते। ज्या ठिकाणी ही अर्भक सापडली त्या बरण्यांमध्ये एका रुग्णालयाचं नाव देखील लिहिलेलं असल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। या सगळ्या घटनेबाबतची चौकशी आता पुणे ग्रामीण पोलीस असतील किंवा उपजिल्हा रुग्णालय समिती असेल, हे सगळ्यांकडून या सगळ्याची माहिती मागवली जाते। काही अवयव जे आहेत ते या कचरा कुंडीच्या आवारामध्ये पाहायला मिळाले, त्यामुळे मोठी शंका जी आहे ती उपस्थित केली जाते। त्यामुळे या सगळ्या प्रकरणी नेमका जिल्हा रुग्णालय समितीकडून उपजिल्हा रुग्णालय समितीकडून काय अहवाल येतोय, त्याचबरोबर पुणे ग्रामीण पोलीस देखील या सगळ्याचा तपास करतायत आणि त्यांच्या तपासातून देखील काय निष्पन्न होतंय हे आगामी काळामध्ये पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।